ही पहिली यादी जाहीर केलेली आहे। तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सध्या आपल्या सोबत आहेत। दानवेजी, आपलं TV9 मराठीमध्ये स्वागत। आपण देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता, मात्र माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाने उमेदवारी घोषित केलेली आहे। आपली पहिली प्रतिक्रिया, आपली भूमिका? ठीक आहे, आता पक्षाचा निर्णय असतो। खैरे साहेबांना उमेदवारी दिलेली आहे, काम करू संघटनेचा। बर, मात्र दानवेजी, चंद्रकांत खैरे यांनी देखील किंबहुना तुम्ही देखील म्हटलं होतं की मी इच्छुक आहे, मात्र जो उमेदवार असेल त्यांचं आम्ही काम करू आणि छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचाच उमेदवार विजय होणार। आता तुमच्या समोर आव्हान आहे ते MIM त्याचबरोबर महायुतीचं, कशा प्रकारे तुमची रणनीती असणार? नाही, करू, त्याला फाईट करू ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे? रणनीती आम्ही शिवसेनेच्या वतीनं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली निश्चित MIM असो, भाजप येऊ का आमच्यातून गेलेले गद्दार लोकांपैकी कोणी येऊ, त्याला बिलकुल मजबूतीनं फाईट करू। बर, मात्र अंबादास दानवेजी, आता आपण पाहतोय की वंचित आणि MIM एकत्र नाहीयेत। मागच्या वेळी वंचितचा मोठा फॅक्टर समोर होता, हर्षवर्धन जाधव यांनी जी मतं घेतली त्यामुळे चंद्रकांत खैरे यांचा मोठा पराभव झालेला होता। मात्र आता वंचित आणि MIM वेगळे आहेत, मात्र कुठेतरी महायुती एकसंध झाली आहे। तुमच्यातीलच काही गेलेले नेते त्यांच्याकडे असणार आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गट कशा प्रकारे छत्रपती संभाजीनगरची निवडणूक लढवणार आहे? नाही, ठीक आहे ना, आमच्यातले काही लोक गेले असेल तर आमच्याबरोबर NCP आणि काँग्रेस पण जॉईन झालेली आहे ना। ती काय झिरो अशातला थोडी भाग आहे काँग्रेस आणि राष्ट्र, त्यांची ताकद आहेच ना। समजा आमच्यातले काही गेले असतील थोडे बहुत, जे काही आमची 5-10% जर गेले असतील तर काँग्रेस आणि NCP पण आमच्याबरोबर जॉईन झालेलीच आहे ना। त्यामुळं मला वाटत नाही त्याचा फार काही परिणाम होईल। आणि जे संघटनेला मानणारे असते ते संघटनेला मानणारे असतात, जे बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे ते बाळासाहेबांचे, उद्धवजींच्या नेतृत्वाला मानणारे लोक ते उद्धवजींनाच मतदान करणार। कोण कुठे गेलं त्याने काय फरक पडतो? आणि त्याच्या उपर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण एक काही ना काही शक्ती आहे, एक शक्ती आहेच ना सगळीकडे, त्यांची मतं आम्हाला प्लस होणारच आहे। त्यामुळे मला असं वाटत नाही फार काही अवघड होईल। नक्कीच, मात्र दानवेजी, तुमच्यासमोर आव्हान असेल ते महायुतीचं। यामध्ये खास करून भागवत कराड यांचं नाव चर्चेत आहे, त्याचबरोबर तुमचेच माजी सहकारी संदीपान भुमरे यांचं देखील नाव समोर येते। दोघांपैकी कुणीही उमेदवार असेल तरी देखील खैरे यांचाच विजय निश्चित तुम्ही मानताय? हे पहा, आव्हान प्रत्येक निवडणूक एक आव्हानच असतं। कोणती निवडणूक काही सोपी नसते, साधी ग्रामपंचायत लढा तुम्ही की लोकसभा लढा, निवडणूक हे आव्हान म्हणूनच लढलं पाहिजे, चॅलेंज म्हणूनच लढलं पाहिजे। मला असं वाटतं ते आम्ही लढू, 100% लढू आणि जिंकू। नक्कीच दानवेजी, तुम्ही TV9 मराठीशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। तर ठाकरे गटानं